झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। या मालिकेच्या आजच्या भागामध्ये बाबा जे आहे ते या आपल्या मंदाकिनीवर खूप चिडलेले असतात, कारण मंदाकिनीचं वागणं जे आहे ते बाबांना अजिबात आवडलेलं नसतं। बाबा बोलतात की तुझ्या एवढी होपलेस बाई जी आहे ती आजपर्यंत कधी बघितली नव्हती। मी तुला कधी आपलंसं म्हणावं अशी सुद्धा लायकी नाही आहे तुझी, असं पण बाबा जेव्हा बोलत असतात आता मंदाकिनी खूप रडत असते। स्वानंदीच्या डोळ्यातून सुद्धा पाणी येत असतं। तेव्हा रोहन बोलतो की अगं आई, तू फक्त तुझं काम पूर्ण करून घेण्यासाठी माझा वापर केला। आई म्हणण्याच्या सुद्धा लायकीची नाही तू आई। माझं आदिरावर किती प्रेम आहे हे माहीत आहे ना तुला। अगं, मला तिच्याबरोबर खूप छान संसार करायचा होता आणि तू आमच्यामध्ये भांडणं निर्माण केली। तुला आई म्हणायची सुद्धा लाज वाटते मला, असं पण इकडे हा रोहन जो आहे तो आपल्या आईला बोलत असतो। तेव्हा आता इकडे बाबा थोडासा विचार करत असतात। मंदाकिनी खूप रडते। ती बोलते की प्लीज रोहन, तू असं काही बोलू नको, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे। असं जेव्हा मंदाकिनी बोलत असते तेव्हा बाबा बोलतात की आता फक्त तू एक काम करायचं, त्या डिवोर्स पेपरवरती सही करायची आणि तू निघून जायचं, असं पण बाबा बोलत असतात। त्यानंतर इकडे मंदाकिनी आता काही तिथून जायला तयार नसते। तेव्हा बाबा मंदाकिनीचा हात धरतात आणि बोलतात की तू इथून आत्ताच्या आत्ता जा। तेव्हा मंदाकिनी बोलते की मी इथून कुठेच जाणार नाहीये। त्यावर इकडे बाबा बोलतात की खबरदार, तू माझ्या मुलांवर नजर टाकली तर त्यांच्या आयुष्यामध्ये खूप उलथापालथ केलेली आहे तू, असं बाबा बोलत असतात। त्यावर इकडे ही स्वानंदी जी आहे ती बाबांना बोलते की बाबा तुम्ही शांत राहा, परंतु बाबा काही ऐकायला तयार नसतात। बाबा इकडे या स्वानंदीला घराबाहेर काढत असतात। दुसरीकडे आता ही आदिराची आहे तिकडे घरामध्ये असते आणि ती थोडीशी शुद्धीवर आलेली असते। तेव्हा आता ती शुद्धीवर आलेली बघता सर्वांना खूप आनंद होतो। सर्वजण बोलतात की अगं आदिरा सावकाश। तेव्हा इकडे मल्लिका बोलते की माझी डॉल उठली का, कसं वाटतं तुला। त्यावर इकडे आजी जी आहे ती बोलते की बरं वाटतं का आदिरा तुला। तर इकडे आपला समर जो आहे तो बोलतो की तुझ्यासाठी बघ मी काय गरमागरम मस्त सूप बनवून आणलंय, असं म्हणत तो आपल्या स्वतःच्या हाताने आपल्या ह्या आदिराला ज्यूस भरवतो। त्यावर इकडे आदिरा बोलते की बरं वाटतंय मला आता। त्यावर इकडे आजी बोलते की पुन्हा जर तू असं काही केलं ना तर बघ मग। तेव्हा इकडे अंशुमन बोलतो की आम्हाला किती घाबरवलं होतं। त्यानंतर इकडे ही अर्पिता बोलते की अगं तू एवढं पाऊल कशाला उचललं। तेव्हा इकडे आजी बोलतात की तिला शांतपणे सूप पिऊ दे। त्यावर इकडे अर्पिता बोलते की ही जी काही हालत झालेली आहे ना ती रोहनमुळे झालेली आहे, त्यामुळे आपल्याला ती ॲक्सेप्ट करावी लागणार आहे, असंही अर्पिता बोलत असते। त्यानंतर इकडे अर्पिता बोलते की तुझ्या आयुष्याबद्दल तू काय निर्णय घ्यायचा ठरवलाय। त्यावर इकडे आजी बोलतात की अगं आपण नंतर बोलूयात ना त्या विषयावर। त्यानंतर इकडे मल्लिका बोलते की तुम्ही दोघं शांत बसा, अगोदर ती खूप त्रासातून उठली, असं पण इकडे ही मल्लिका बोलत असते। त्यानंतर मल्लिका बोलते की तिला जर काही झालं असतं तर मी जगूच शकले नसते, असं पण मल्लिका रडत बोलत असते। नंतर इकडे अर्पिता बोलते की अगं मम्मा, तिची काळजी वाटते म्हणून मी बोलते, शेवटी आपण आपल्या घरातले आहोत, आपण बाहेरचं इथे बोलायला कुणी आलेलं नाहीये, असं पण अर्पिता बोलत असते। त्यानंतर इकडे अर्पिता आदिराला बोलते की तू काय ठरवलं। तेव्हा इकडे आदिरा बोलते की माझी काहीच ताकद नाहीये। त्यानंतर इकडे समर बोलतो की आदिरा तू अजिबात कुठलंच काही बोलू नको। त्यानंतर इकडे आता समर जो आहे तो बोलतो की एवढं सूप पिऊन घे, बाकी मला काही माहीत नाही। तर आजी आता समोर बसलेली असते। तेव्हा इकडे आदिरा आपल्या भावाला बोलते की पिंट्याचा आता बाद झाला आता। तेव्हा समर बोलतो की नाही, आता तू फक्त बरी व्हावी एवढीच माझी इच्छा आहे, असं समर बोलत असतो। त्यानंतर समोर बोलतो की आता जगामध्ये कुठलीच गोष्ट जी आहे ती आदिराच्या तब्येतीपेक्षा जास्त महत्त्वाची नाही, त्या बाकीच्या गोष्टीबद्दल तिला काय वाटतं हे सुद्धा बघावं लागणार आहे, असं पण इकडे आपला हा समोर जो आहे तो बोलत असतो। तर बाबा इकडे आता ह्या मल्लिकाला घराच्या बाहेर काढतात। तेव्हा मल्लिका जी आहे ती बाबांसमोर हात जोडते आणि बोलते की अहो शेजारी पाजारी बघायला आले, प्लीज तुमच्या पाया पडते, असं करू नका, असंही मंदाकिनी जी आहे ती बाबांना बोलत असते। आणि आजूबाजूचे खूप लोक तिथे आलेले असतात। तेव्हा सुष्मिता बोलते की प्लीज मम्माला घरात घ्या, मी पाया पडते बाबा। त्यावर मंदाकिनी बोलते की मला कोण मदत करणार, अहो चुकले मी चुकले, असं पण इकडे ही मंदाकिनी जी आहे ती आपलं या बाबांना सांगत असते। त्यावर इकडे आता ही मंदाकिनी पुन्हा पाया पडायला तयार झालेली असते। ती सारखी रिक्वेस्ट करत असते की प्लीज मी चुकले मला माफ करा, असं पण इकडे
ही मंदाकिनी बोलत असते. प्लीज मला घरात घ्या, मी पुन्हा असं नाही करणार, असंही बाबांना मंदाकिनी बोलत असते. त्यानंतर आता इकडे स्वानंदी बोलते की बाबा हे नेमकं काय चाललंय तुमचं. तेव्हा इकडे बाबा बोलतात की जाऊ दे, तिच्याच कर्माची फळ आई भोगू दे तिला. त्यावर इकडे स्वानंदी बोलते की बाबा जाऊ द्या, आपण जे काही झालं ते घरामध्ये सॉर्ट करूयात. तेव्हा बाबा बोलतात की नाही. रोहनसुद्धा बाबांची समजूत काढत असतो. त्यावर इकडे आता ही मंदाकिनी जी आहे ती बाबांच्या पाया पडू लागते आणि प्लीज बोलते की मला घरात घ्या. त्यावर आता सुष्मिता जी आहे ती बाबांना बोलते की जाऊ द्या बाबा. इकडे आता ही सुष्मिता या आपल्या मंदाकिनीला घरात घेऊन येते. मंदाकिनी पाणी पित असते. त्यावर इकडे मंदाकिनी हात जोडते आणि आता घरात आल्यावर सर्वांसमोर माफी मागते. बोलते की मला माफ करा, मला माझ्या सर्व चुका ज्या आहेत त्या मान्य आहेत, मी पुन्हा असं कधीच काही करणार नाही आहे, असं पण इकडे ही मंदाकिनी बोलत असते. त्यानंतर ही मंदाकिनी बोलते की मी उठबशा काढते, परंतु मला माफ करा, असं मंदाकिनी बोलत असते. त्यानंतर इकडे मंदाकिनी बोलते की मला हे आता करायचं नव्हतं, जे काही केलं आहे ते खूप वाईट केलेलं आहे, मी हे आता काहीच करणार नव्हते. मला आदिराच्या आईने मध्ये पाडलं, त्यांनीच मला हे सर्व करायला लावला, असं पण इकडे ही मंदाकिनी आता बोलत असते. त्यावर आता रोहन जो आहे तो बोलतो की आम्ही विश्वास नाही ठेवू शकत आई तुझ्यावर. तेव्हा बाबा बोलतात की अगं ही बाई खोटारडी आहे आणि खोटारडीच राहणार, हिच्या कर्माची फळं जी आहे ती भोगायला सोडून देईला, असं पण बाबा बोलत असतात. त्यानंतर इकडे मंदाकिनी बोलते की प्लीज स्वानंदी तू तरी मला सोडून जाऊ नकोस. त्यानंतर इकडे मंदाकिनी बोलते की अगं त्यांनीच मला त्या बांगड्या गहाण ठेवून पैसे दिले होते, त्यांनीच हे सर्व करायला लावलं होतं स्वानंदी, तू माझ्यावर विश्वास ठेव, असं पण इकडे ही स्वानंदीला मंदाकिनी बोलत असते. स्वानंदी समोर ही आई जी आहे ती शपथ घेऊन बोलते आणि बोलते की अगं मी शपथ घेऊन सांगते, मी सर्व खोटं बोलत नाही आहे, मी जे खरं आहे तीच सांगते. तुला माहीत आहे का अगं मला आदिराच्या मॉमनी काय काय सांगितलं तुला माहीत आहे का. अगं आदिराच्या मॉमनीच मला त्या डिवोर्स पेपरवरती सह्या घ्यायच्या सांगितल्या आणि त्यांनीच हे सर्व करायला लावलं, त्यांचं ऐकूनच मी हे सर्व केलं, असं पण इकडे ही मंदाकिनी बोलत असते. त्यावर आता इकडे ही स्वानंदी सर्व ऐकत असते. आता ही आदिराची आई ती इकडे घरात असते. इकडे आता समरला खूप आदिराची काळजी वाटत असते. मल्लिका बोलते की मी तुझ्यासाठी अजून काही बनवून आणू का. तेव्हा इकडे आदिरा बोलते की नाही नको, मला खूप त्रास होतो ॲक्च्युली, मी थोडं पडू का, असं पण इकडे ही आदिराची आई ती बोलत असते. दुसरीकडे आता ही मल्लिका थोडंसं रडण्याचं नाटक करते आणि ती साईडला निघून जाते. इकडे समर जो आहे तो काकूंमागे येतो आणि काकूंना बोलतो की काकू रडायला काय झालं तुम्हाला. दुसरीकडे आता मंदाकिनी जी आहे ती या स्वानंदीला बोलते की ती बाई जी आहे ती खूप आतल्या गाठीची आहे, अगं ती सर्व करून घेते आणि स्वतः नामनिराळं राहते, मला नाही पटत तिचं ते बोलणं वागणं, मला सर्व शिक्षा भोगावी लागली आणि ती नामनिराळी राहिली, असं मंदाकिनी बोलत असते. दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की रोहन जो आहे तो या बाबांना बोलतो की बाबा तुम्ही कुठे चालले, तुम्ही कुठे जाऊ नका. तेव्हा बाबा काय ऐकायला तयार नसतात. बाबा बोलतात की नाही मला राहायचंच नाही इथे, मी ह्या बाईबरोबर इथे राहू शकत नाही, असं बाबा बोलत असतात. तेव्हा इकडे ही आपली स्वानंदी जी आहे ती बोलते की आपलं सत्य किती जरी मोठं असलं ना तर त्याचा काहीच उपयोग होत नाही आहे. इकडे स्वानंदी बोलते की मला फक्त अंशुमनचा खरा चेहरा जो आहे तो राजवाड्यांसमोर आणायचा आहे बाबा, असं ही स्वानंदी बोलत असते. तो जो काही वागतो ना त्याची शिक्षा जी आहे ती त्याला मिळायलाच हवी, असं पण स्वानंदी बोलत असते. मी सर्व काही शांतपणे विचार करून न्याय मिळवून देणार. सर्वात अगोदर रोहन आणि आदिरा जे आहे ते एकत्र यायला हवेत, त्यांना कळायला हवं की हे सर्व जे आहे ते कुणी आईने काहीच केलेलं नाही आहे, असं पण इकडे ही स्वानंदी बोलत असते. त्यावर इकडे ही मंदाकिनी बोलते की इथून पुढे माझ्याकडून कुठलीच चूक होणार नाही, मी सर्व काही चुका सुधारेल, असं पण इकडे ही मंदाकिनी बोलत असते. त्यावर आता इकडे ही स्वानंदी बोलते की आई तुला चुका सुधाराव्याच लागतील आणि मल्लिका काकूंना सुद्धा, असं पण इकडे ही स्वानंदी बोलत असते. आता ही नंदू जी आहे ती तिथे बसलेली असते. बाबांनी आता छान चहा बनवून आणलेला असतो आणि तो स्वानंदीला पिण्यासाठी दिलेला असतो. बाबांना स्वानंदी बोलते की बाबा थोडासा विचार नका करू, शांत राहा. तेव्हा बाबा लगेच बोलतात की हेच तर मी तुला सांगत होतो, जास्त विचार करू नकोस, असं पण बाबा बोलत असतात. तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.